सहकार ही कल्पना फार जुनी आहे. कारण एखादे कार्य स्वतः करण्यापेक्षा मित्राच्या मदतीने किंवा कुटुंबातील व्यक्तीची मदत घेऊन केल्यास ते चांगल्या प्रकारे तर होतेच, पण लवकर होते. कधीकधी एखादे काम अनेकदा असे असते की ते एकट्या व्यक्तीला करणे शक्य नसते. ते काम इतरांचे सहकार्य घेतल्यानंतर सहज शक्य होते. हे मानवजातीला मानवाच्या शिकारी अवस्थेपासून माहीत आहे. आपण मानवी आयुष्याच्या शिकारी अवस्थेपासूनचा आजच्या प्रगत अवस्थेचा विचार केल्यास एकत्रित विचार करणे, एकत्रितपणे कार्य करणे ही मानवाची सहज उपजत व नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि या प्रवृत्तीमुळेच मानवाला सुखी जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. म्हणून सध्या आपण सहकार ही लोकशाही, चारित्र्य, बंधुभाव व शांतता या 4 अधिष्ठानावर आधारलेली एक आदर्श समाज व्यवस्था आहे असे संबोधतो. आता सहकाराच्या बाबतीत सामाजिक विचारवंताच्या मते वर्ग संघर्ष विरहित आंदोलनाद्वारे समाजवाद प्रस्थापित करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे सहकार होय. धार्मिक विचारवंताच्या मते मानवी जातीची सेवा करण्याचा एक परोपकारी मार्ग म्हणजे सहकार होय. समाज सुधारकाच्या मते सहकार हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. तर अर्थशास्त्रज्ञाच्या मते सहकार ही एक आर्थिक संस्था आहे. तर कोऑपरेटिव्ह प्लॅनिंग कमिटीने केलेली सहकाराची व्याख्या म्हणजे स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने व्यक्तीने एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. त्यानंतर आपण जागतिक सहकारी चळवळीचा अभ्यास करत असताना जगामध्ये सर्वप्रथम सहकारी चळवळीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमध्ये कामगाराच्या हलाखीच्या स्थितीला वाचा फोडण्याचा प्रयत्न मानवतावादी विचारवंत रॉबर्ट ओवेन यांनी प्रथम केला. यांनी त्यासाठी विविध उपक्रम केले, परंतु रॉबर्ट ओवेन यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. याच काळात विल्यम किंग या विचारवंताने कामगाराच्या असाध्य स्थितीचे चित्र समाजापुढे मांडले. त्यासाठी त्यांनी सहकारी चळवळीची उपयुक्तता व महत्त्व पटवून दिले. त्यांनी कामगारांना आपले उत्पन्न वाढवता येत नसेल तर एकमेकाच्या सहकार्याने आपला दैनंदिन खर्च कसा कमी करता येईल याचे महत्त्व कामगारांना पटवून दिले. इसवी सन 1844 मध्ये इंग्लंडमध्ये रॉसिडेल पायोनियर्स यांनी चार्टिस्ट हॉलमध्ये बैठक बोलावून प्रत्येकी 1 पाऊंडची बचत करून जीवनावश्यक वस्तूची एकत्रित खरेदी केल्यास जीवनावश्यक गरजा कमीत कमी किमतीत कशा भागतात याचे महत्त्व पटवून दिले. आणि 21 डिसेंबर 1844 रोजी टोड गल्लीत 28 विणकराच्या सहाय्याने रॉसिडेल पायोनियर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आणि जगातील सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. इंग्लंडमधील सहकारी चळवळ यशस्वी होण्याची कारणे म्हणजे ग्राहक संस्थांची सुयोग्य आर्थिक स्थिती, स्वच्छ कारभार, योग्य तेथे काटकसर आणि सहकारी तत्वाचे काटेकोर पालन. या कारणामुळे इंग्लंडमधील सहकारी चळवळ यशस्वी झाली. आपण आता भारतातील सहकारी चळवळीकडे वळूया. इंग्लंडमधील सहकारी चळवळ तेथील कामगारांना कारखानदाराकडून होणाऱ्या शारीरिक व आर्थिक पिळवणुकीमुळे व जीवनावश्यक गरजा भागत नसल्यामुळे सुरू झाली होती. परंतु भारतातील चित्र फार वेगळे होते. भारतात शेतकरी सावकारी पाशात अडकलेला होता. 19व्या शतकाच्या अखेरीस कर्जबाजारीपणामुळे पिडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सहकारी बँका स्थापन करण्याची सूचना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व सर विल्यम वेडरबर्न यांनी केली. परंतु त्यांच्या सूचनेची बऱ्याच काळापर्यंत दखल घेतली नाही. यानंतर बडोद्यातील मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयांनी 5 फेब्रुवारी 1889 रोजी सहकारी अन्योन्य मंडळीची स्थापना केली. ही स्थापना तेथील स्थानिक कॉलेजमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक वि. ल. कवठेकर यांच्या प्रेरणेने केली.
भारतामध्ये स्थापन झालेल्या पहिल्या नागरी सहकारी बँकेची स्थापना करताना प्राध्यापक वि. ल. कवठेकर म्हणाले, आपण निर्धन आहोत. पैशाची नळ आपल्याला नेहमीच भासते. पैशाची गरज भासली की आपण सावकाराकडे धाव घेतो. सावकार भरमसाठ व्याज आकारतात. म्हणून आपण जर काटकसरीची सवय लावून घेतली व नियमित बचत केली तर बचतीतून परस्परांना सहाय्य करता येईल, असे मत कवठेकर यांनी व्यक्त केले. परंतु वि. ल. कवठेकरांचे हे प्रयत्न एकाकी पडले, कारण अशा सहकारी बँका भारतात इतरत्र निघाल्या नाहीत. भारतातील शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीचे चित्र दिवसेंदिवस बिकट होत होते. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे पिळून निघाला होता. म्हणून कर्जबाजारीपणाच्या समस्येचा विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने इसवी 1900 मध्ये सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणापासून मुक्तता करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. त्यासाठी त्यांनी वेगळा कायदा करण्याचे सुचविले. त्यानंतर इसवी 1901 मध्ये फॅमिन कमिशनने शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीची पाहणी करून सरकारला आपला अहवाल सादर केला व त्यात असे म्हटले, भारतातील शेतकऱ्याच्या जमिनी सावकारांनी ताब्यात घेतलेल्या आहेत आणि 80% शेतकरी कमी अधिक प्रमाणात कर्जबाजारी आहेत. जर परस्पर सहाय्यक पतपेढ्या निघाल्या तर शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळून शेतकरी सावकाराच्या पाशातून सुटेल. त्यानंतर एडवर्ड लॉ समिती व फॅमिन कमिशनने केलेल्या शिफारशीची ब्रिटिश सरकारने दखल घेऊन इसवी 1904 मध्ये भारतात पहिला सहकारी कायदा संमत केला. या पहिल्या सहकारी कायद्यानुसार कोणत्याही 10 व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्था काढू शकत असत. सभासदाला वैयक्तिक मालमत्तेच्या तारणावर कर्ज मिळत असे. सहकारी संस्था सावकाराच्या ताब्यात जाऊ नये याची तरतूद या कायद्यात केलेली होती. तसेच भाग खरेदी मर्यादा म्हणजे शेअर्स खरेदी मर्यादा 1000 रुपये होती आणि तसेच सहकारी संस्थेचे हिशोब विनामोबदला तपासण्याची तरतूद, तसेच आयकर, मुद्रांक, नोंदणी शुल्क यातूनही सहकारी संस्थांना वगळले होते. इसवी 1904च्या पहिल्या सहकारी कायद्याचा परिणाम असा झाला की भारतात असा कोणताही भूप्रदेश नव्हता की तेथे सहकारी संस्था स्थापन झाली नव्हती. भारतात संमत झालेल्या म्हणजेच 1904च्या पहिल्या सहकारी कायद्यानुसार भारतात फक्त कर्जाचाच पुरवठा करता येणाऱ्या सहकारी संस्था स्थापन करता येत होत्या. कर्जाचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त इतर प्रकारच्या सहकारी संस्था काढण्याची तरतूद या पहिल्या कायद्यात नव्हती. म्हणून इसवी 1912 मध्ये भारतात दुसरा सहकारी कायदा संमत झाला आणि या दुसऱ्या सहकारी कायद्यात सहकारी तत्वानुसार सभासदाच्या आर्थिक हितसंबंधाच्या दृष्टीने कोणतेही कार्य करणारी सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद होती. सहकारी संस्थांना अर्थपुरवठा करणारी जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याची तरतूद होती. इसवी 1912च्या म्हणजेच दुसऱ्या सहकारी कायद्याचा परिणाम असा झाला की सहकारी संस्थांची संख्या झपाट्याने वाढली. पण ही वाढ योग्य दिशेनेच होत आहे किंवा नाही याचा अभ्यास सरकारला करावासा वाटला. म्हणून ब्रिटिश सरकारने 1914 मध्ये सर E.D. मॅकलेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने आपल्या अहवालात सहकारी संस्थांची नोंदणी करताना नोंदणी अधिकाऱ्यांनी सभासदाला सहकाराची तत्वे खरोखरच माहीत आहेत का नाहीत याची काळजी घ्यावी. फक्त उत्पादक कार्यासाठीच कर्ज द्यावे. कर्जाच्या वापरावर लक्ष ठेवावे. म्हणजेच दिलेल्या कारणाकरिताच ते कर्ज वापरलं जात आहे का यावर लक्ष ठेवावे. सहकारी संस्था प्रामुख्याने ग्रामीण भागात काढाव्यात. सहकारी संस्थेचा आकार मोठा असू नये. सहकारी संस्थेने लोकांकडून ठेवी घेण्यावर भर दिला पाहिजे. दिलेले कर्ज वेळेवर वसूल करावे. सहकारी संस्थेच्या हिशोबाचे वेळेच्या वेळी अंकेक्षण म्हणजेच हिशोब तपासणी व्हावी. सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी अमर्यादित असावी. सहकारी संस्था ज्या हेतूसाठी स्थापन झाली आहे तेच कार्य करते का यावर लक्ष ठेवावे. प्रत्येक सहकारी संस्थेने गंगाजळी म्हणजेच राखीव निधी उभारावा.
सहकारी संस्था किती कर्ज देऊ शकेल, सभासदाची कर्ज घेण्याची खरीखुरी पात्रता किती आहे याचा विचार करून कर्जाचं वाटप करावे आणि सहकारी संस्था ज्या जिल्ह्यात स्थापन झाली असते त्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ती सभासद असावी. या मॅक्लेगन किर्क समितीने इसवी 1914 मध्ये केलेल्या सर्व मोलाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याऐवजी त्यापैकी बऱ्याच शिफारशीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर इंग्रज सरकारने भारताच्या विकासासाठी 3 कायदे केले. पहिला 1919, पहिला 1909, दुसरा 1919 आणि तिसरा 1935. या 3 सुधारणा कायद्यापैकी दुसऱ्या म्हणजेच 1909च्या सुधारणा कायद्यामध्ये सहकाराविषयी म्हणजेच खाते प्रांतिक म्हणजेच राज्य सरकारच्या अखत्यारीत म्हणजेच ताब्यात देण्यात आले. याचा परिणाम असा झाला की प्रत्येक प्रांताला वेगळा कायदा करण्याची संधी मिळाली. म्हणून तत्कालीन मुंबई सरकारने मुंबई सहकारी संस्था कायदा 1925 मंजूर केला. असे कायदे बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात निघाले. या काळात भारतातील सहकारी संस्थांची प्रगती झपाट्याने झाली, परंतु सहकारी संस्थेची वाढ करताना सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाजीपेक्षा जास्त उत्साह दाखविला. यामुळे लोकांना सहकारी संस्था या सरकारी संस्था वाटू लागल्या. सहकारी संस्था ही लोकांवर उपकार करण्यासाठी भूतदयेने प्रेरित होऊन सुरू केलेली चळवळ आहे अशा समजुतीने लोकांना भरपूर कर्ज वाटण्यात आले, परंतु ती कर्जे लोकांकडून परत आली नाहीत. त्यामुळे अनेक सहकारी संस्था व बँकांची थकबाकी वाढली. यामुळे त्या सहकारी संस्था सहकारी बँका बंद पडल्या. त्यातच इसवी सन 1929 ते 30 या काळात अमेरिकेत महामंदीची लाट उसळली. ही महामंदी हळूहळू जगभर पसरली. त्यामुळे सर्वच वस्तूच्या किमती उतरल्या. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या किमतीही उतरल्या. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा कमी खेळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना सहकारी संस्थेकडून घेतलेलं कर्ज परत करता आलं नाही. त्यामुळे सहकारी संस्थांची थकबाकी वाढून सहकारी संस्था बंद पडू लागल्या. याच काळात म्हणजेच इसवी सन 1935 रोजी सरकारची बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेने सुरुवातीपासूनच शेतकी कर्ज पुरवठा खाते सुरू करण्यात आले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इसवी सन 1937 मध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याची शिफारस केली व त्यानुसार भारतात बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली. त्यानंतर इसवी सन 1951 मध्ये डॉक्टर E.D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती नेमली. या समितीने भारतातील 75 ठिकाणच्या जवळजवळ 600 खेड्याचा अभ्यास केला व इसवी सन 1954 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत सरकारला आपला अहवाल सादर केला आणि या अहवालात असे म्हटले, भारतात सहकार अपयशी ठरला आहे, परंतु सहकार यशस्वी झालाच पाहिजे अशी पुष्टीही दिली. तसेच बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या ऐवजी मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था काढण्याची शिफारस केली, कारण बहुउद्देशीय सहकारी संस्था तितक्याशा यशस्वी झालेल्या नाहीत असे मत गोरवाला समितीने व्यक्त केले. गोरवाला समितीने केलेल्या शिफारशीनुसार इसवी सन 1955 ते इसवी सन 1958 या काळात मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापन करण्याचा कार्यवाहीत आणण्यात आला. याच काळात सहकार क्षेत्रातील विचारवंत M.L. डार्लिंग यांनी भारताला भेट दिली. श्री डार्लिंग यांनी भारतातील अनेक सहकारी संस्थांना भेटी दिल्या आणि आपल्या अहवालात असे म्हटले की मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था भारतामध्ये तितक्याशा उपयुक्त ठरणार नाहीत, त्याऐवजी सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. M.L. डार्लिंग याच्या शिफारशीची दखल घेऊन तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सेवा सहकारी संस्था स्थापनेचा पुरस्कार केला आणि इसवी सन 1958 पासून भारतातील अनेक खेड्यातून सेवा सहकारी संस्था स्थापन केल्या जाऊ लागल्या. सेवा सहकारी संस्था अर्थक्षम करण्यासाठी इसवी सन 1959 मध्ये स्थापन केलेल्या वैकुंठलाल मेहता समितीने 3 ते 4 महिन्यापर्यंत 3000 लोकवस्तीमागे एक सेवा सहकारी संस्था काढली तर ती अर्थक्षम ठरू शकेल असे सुचविले.